तर इन्शुरन्स क्षेत्रामध्ये 23 वर्षाचा भक्कम अनुभव असलेले संदीप दंडगवाळ सर. पण हा प्रवास फक्त नंबर्स आणि सक्सेसचा नाही आहे, तर अनेक वर्ष संघर्ष, नकार आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या जिद्दीचा आहे. SBI जनरल इन्शुरन्समध्ये रिजनल मॅनेजर पदावर काम करत असताना त्यांनी सुरक्षित करिअर सोडून 2016मध्ये इन्व्हेस्ट विथ SD या स्वतःच्या व्हेंचरची सुरुवात केली. ही एक मोठी रिस्क होती, पण त्यामुळे मोठा होता तो म्हणजे त्यांचा विश्वास. आज ते पुण्यातील आघाडीच्या फायनान्शियल ॲडवायझरमध्ये गणले जातात आणि एक प्रभावी ट्रेनर म्हणून त्यांनी देशभरातील 5,000+ एजंट्सना फक्त ट्रेनिंग नाही तर डायरेक्शन दिलं आहे. कारण काही लोक फक्त बिझनेस बिल्ड करतात, पण काही लोक माणसं घडवतात, त्यांना उभे करतात, त्याच्यातला विश्वास जागवतात. काही यश नंबरमध्ये मोजलं जातं, काही यश लोकांच्या आयुष्यात दिसतं जे तुमच्यामुळे बदलतात. हा फक्त इन्शुरन्सचा प्रवास नाही आहे, हा आहे विश्वास जिंकण्याचा, नातं बांधण्याचा आणि आयुष्य घडवण्याचा प्रवास. एक असा प्रवास जो स्वतःपुरता मर्यादित नसून अनेकांच्या आयुष्यातला दिशा देणार आहे. असे आपले आज स्पेशल गेस्ट आहेत संदीप दंडगवाळ सर. सो नमस्कार सर. नमस्कार सुनील सर. व्हिजन एज आणि तुमचे आभार, कारण की तुम्ही उद्योजक मंडळी या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल. सर, मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की सुरुवात तिथूनच करूया. सगळ्यात आधी थोडं तुमच्या सुरुवातीबद्दल सर जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमचं स्कूल कॉलेज लाईफ कसं होतं आणि त्या काळात तुमचा माइंडसेट कसा होता? खूपच छान गोष्ट विचारली. म्हणजे सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टी आहेत. तर तसं माझं बेसिक ग्रॅज्युएशन जे आहे ते मी BSc बॉटनी झालेलो आहे. त्याच्यानंतर मी माझं MBA कंप्लीट केलं पुणे युनिव्हर्सिटीमधून, आणि मी इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये माझा डिप्लोमा पण केलेला आहे. आता हे झालं माझं सेकंड याच्यामधलं ऑप्शन्स. पण सुरुवातीला असं होतं की जेव्हा आम्ही ग्रॅज्युएशनला होतो आणि बॉटनीच्या सेकंड इयरला होतो, तेव्हा एका शिक्षकाचा मुलगा आणि घरी सर्व्हिस क्लासचं जे वातावरण असतं ते तुम्हाला माहितीच आहे. आपल्याकडे एकच गोष्ट शिकवली जाते की चांगला शिक आणि त्याच्यानंतर लगेचच्या लगेच तू एक चांगली नोकरी पकड. तर विचारही तेच होते. आणि सेकंड इयरला बहुतेक आमचं असंच डिस्कशन होत असताना आम्हाला एक मित्र भेटला आणि त्याने सहज आम्हाला सांगितलं की अरे, तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल चांगली तर तुम्हाला MBA करावं लागतं, नुसतं ग्रॅज्युएशनने काही होत नाही. आणि ती वेळ होती ज्यावेळेस आम्ही ठरवलं की बाबा आता नोकरी पाहिजे म्हणून आपण MBA करू. तर तसा माझा प्रवास त्या गोष्टीचा झाला. आणि तुम्हाला फॉर्च्युनेटली अशा काही घटना घडल्या त्याच्यामध्ये ज्याने कदाचित माझ्या करिअरमध्ये बऱ्याचशा चांगल्या एपिसोड्स दिले माझ्या करिअरमध्ये. सर, पहिला गोष्ट अशी होती की मला जो सर्कल भेटला MBAमध्ये तो खूपच डायनॅमिक होता. म्हणजे MBAच्या हॉस्टेलमध्ये आणि MBAमध्ये काय असतं, तर जीवनाचं सर्वात पहिलं नेटवर्किंग मला तिथे शिकायला भेटलं. वेगवेगळे सिनियर्स भेटले आणि खरंच खूप चांगले सिनियर्स भेटले. त्यावेळेस त्यांनी आमच्या डोक्यात ज्या गोष्टी टाकल्या, म्हणजे 2003चा मी पासआउट आहे आणि 2001ला तुम्हाला आठवत असेल तर प्रायव्हेटायझेशन झालं होतं इन्शुरन्स सेक्टरचं, आणि त्यावेळेस चर्चा होती इन्शुरन्स सेक्टरचीच. तर सुरुवातीपासूनच मग सिनियर्सने आमच्या डोक्यात हीच भावना टाकली होती की तुम्हाला इन्शुरन्स आणि बँकिंग सेक्टरमध्ये खूप चांगला स्कोप आहे. सो तशी माझी शैक्षणिक सुरुवात झाली. छान सर. म्हणजे जसं आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहोत, आपल्या कुठल्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नाही आहे आणि आपण बऱ्यापैकी सगळे जे फर्स्ट जनरेशन आहे हे ग्रामीण भागातून आलेलो आहे. तर मला सर नक्की तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हा डिसिजन तुम्ही इन्शुरन्स फील्ड कसं निवडलं आणि हा डिसिजन बेसिकली काय होतं की आपण हा डिसिजन्स निवडला गेला आहे की आपल्याला बाय डिफॉल्ट तो लादला गेला आहे. तर तुमच्या बाबतीत सर नेमकं काय घडलं होतं? खरं सांगायचं तर ना, हे बघा, मी बऱ्याचशा माझे सेमिनार्स घेत असतो, एज्युकेशन सेमिनार घेत असतो, एजंटसाठी पण घेत असतो, कस्टमरसाठी पण घेत असतो. याच्यामध्ये एकच गोष्ट मी सांगत असतो, काय असतं ना की आमच्या इन्शुरन्समध्ये एक म्हण आहे, जब उम्र थी तब सोच नहीं थी और जब सोच आई तब उम्र निकल गई. हा एक गोष्ट जी आहे ना ती इन्शुरन्सबद्दल लागू असते. कारण काय असतं ना, माणूस, हे बघा, एक लक्षात घ्या, साधारणतः 24व्या-25व्या वर्षी आपण नोकरी लागतो किंवा बिझनेसमध्ये येतो, त्यावेळेसच इन्शुरन्स घेणं गरजेचं असतं.
लोकांना नॉर्मली इन्शुरन्सची आठवण कधी येते माहिती का? एखादी मोठी घटना घरात घडली असेल किंवा आपण आजारी पडलो, आपल्याला काही गोष्टी झाल्या असतील, त्यावेळेस आपल्याला इन्शुरन्सची आठवण येते आणि नेमकं त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असते. म्हणजे एक लक्षात घ्या, इन्शुरन्स कंपन्यांचा सुद्धा बिझनेस आहे हा. उद्या जर मला हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यानंतर जर मी इन्शुरन्स घ्यायला गेलो तर कोणची कंपनी देणार आहे का मला? नाही देणार आहे. तर त्याच्यामुळे मला वेळेच्या आधीच इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. हे लोकांना थोडंसं समजवणं अवघड आहे. पण तुम्हाला सांगायला मला आवडेल की कोरोना जी महामारी आली होती आपल्याकडे, त्याच्याने बऱ्याचशा लोकांचं जे आहे ना ते थिंकिंग बदललेलं आहे. आता लोक स्वतःहून आमच्याकडे अप्रोच व्हायला लागलेली आहेत की आम्हाला इन्शुरन्सची गरज आहे. स्पेसिफिकली मेडिक्लेम पॉलिसीजमध्ये फार मोठा त्याच्यात बदल घडलेला आहे. प्रोडक्ट्स चेंज झालेले आहेत, लोकांची मानसिकता बदललेली आहे. लोकांना टर्म इन्शुरन्स घेणं सुद्धा आता ते विचार करायला लागले त्या गोष्टीसाठी. काय झालं आहे ना की घरातला कर्ता पुरुष जेव्हा जातो आणि ती घटना जेव्हा घडते ना, त्याच्यानंतर आपण पाय आपटून काहीच होत नाही त्या गोष्टीमध्ये. म्हणजे माझ्याकडे 8 ते 10 कस्टमर दर महिन्याला येत असतात आणि माझ्याकडे पॉलिसी मागतात सुनील साहेब, पण मला त्यांना देता येत नाही. कारण काय आहे? कोणाला एन्जिओप्लास्टी झालेली आहे, कोणाला काही दुसरा प्रॉब्लेम आलेला आहे. आता प्रॉब्लेम आल्यानंतर इन्शुरन्स कंपनी त्या लोकांना पॉलिसी द्यायला नाही म्हणतात, नकार देतात. कालचीच एक घटना आहे. 26 वर्षाचा मुलगा आहे, ठीक आहे, आणि त्याचं मी 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स प्रपोज केला होता मागच्या वर्षी. त्याच्या वडिलांकडून किंवा त्याच्याकडून थोडा डिले झाला आणि आत्ता रिसेंटली माझ्याकडे तो मागच्या महिन्यात आला होता की मला सर टर्म इन्शुरन्स काढायचा. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा एक हात थोडासा डिस्लोकेट झाला होता. काहीतरी सामान उचलायला गेला होता, तो हात डिस्लोकेट झाला. बघा, मी त्याच्यानंतर त्याचा अप्लाय केलं टर्म इन्शुरन्ससाठी विथ क्रिटिकल इलनेस रायडर. इन्शुरन्स कंपनीने क्रिटिकल इलनेस रायडर रिजेक्ट केलं. का? कारण की त्याचं काही ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांना आता भीती आहे की याचं काही वेगळं होऊ शकतं. सो 26 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्यांनी रिजेक्ट केलं. सो अशा घटना, माझं तेच म्हणणं असतं लोकांना की तुम्ही वाट नका बघू एखादी दुर्दैवी घटना घडण्याची, त्याच्या अगोदरच स्वतःला प्रिकॉशन करा. कारण की सुनील साहेब एक लक्षात घ्या, आपण ना भारतासारख्या देशामध्ये राहतो, आपण काही युरोपमध्ये नाही राहत. युरोपियन कंट्रीजमध्ये कसं असतं ना की तुम्हाला बेसिक ज्या मूलभूत गरजा आहे ना, जसं शिक्षण झालं, आरोग्य झालं, या गोष्टी फ्री आहेत तिथे. म्हणजे तुमच्याकडे पैसा नसेल ना तर तुम्ही या 2 गोष्टींचा तुम्ही वंचित नाही राहू शकत. पण भारतामध्ये दुर्दैवाने सर्वात जास्त जर पैसा लागत असेल ना तो या 2 गोष्टींवर आहे. एक आहे शिक्षण आणि दुसरं आहे आरोग्य. सो यू हॅव टू वेल प्लॅन युअर सेल्फ की मला काय पद्धतीने या गोष्टींचं अरेंजमेंट करायची आहे. वा सर, हे झालं एजंटबद्दल. मला याच्या पलीकडे अजून जाणून घ्यायला आवडेल की आज मार्केटमध्ये खूप कंपनी लाईफ इन्शुरन्स देत आहेत किंवा वेगळे इन्शुरन्स देतात. अशा वेळी क्लायंटने नेमकं काय बघून डिसिजन घ्यावा किंवा कंपनी निवडताना कोणत्या अशा गोष्टींवर जास्त फोकस करायला हवा? ॲक्च्युली काय ना की आमचा जो बिझनेस आहे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटचा, हा ट्रॅडिशनली काय होतं ना की 70 ते 80% एजंट आहे ना पार्ट टायमर्स असतात. आता हे पार्ट टायमर्स एजंट आहे ना सर्वात माझ्या हिशोबाने तरी धोकादायक घंटा असते. सो एजंट निवडताना सुद्धा आहे ना काही SOPs आहेत. जसं तुम्ही फार चांगल्या पद्धतीने म्हणाले की आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण MD आहे का नाही बघतो. ते का बघतो माहिती का? कारण की एका MDला ते क्वालिफिकेशन पास करावं लागतं, तेवढा अभ्यास करावा लागतं, त्याची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी तेवढी असते. सेम इन्शुरन्समध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या कस्टमर्सने किंवा लोकांनी डेफिनेटली बघायला पाहिजे. सर्वात पहिले तर बघा की हा एजंट किंवा ॲडवायझर आहे तो फुल टाईम आहे का पार्ट टाईम आहे. तुम्ही वेटेज आहे ना फुल टाईमला दिलं पाहिजे. नॉर्मली काय होतं ना, हे पार्ट टाईम जे एजंट्स असतात ना, यांचा जर तुम्ही स्टॅटिस्टिकल डेटा काढला तर तो फक्त 3 ते 4 वर्षाचा असतो त्याचा लाईफ टाईम. होतं काय, एखादा कोणी डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा एखादा इन्शुरन्स कंपनीचा माणूस आहे ना, त्यांना कन्व्हिन्स करतो, त्यांना सांगतो की ॲडिशनल इन्कम भेटेल. ते त्या बिझनेसमध्ये येतात. पहिले 3-4 वर्ष जे धंदा करतात ना, ते फक्त नातेवाईक आणि मित्रांच्या पॉलिसी काढतात आणि 3-4 वर्षानंतर आहे ना त्यांना कळतं की यार मला याच्यात काही पैसा भेटत नाही आहे, खूप लोकांच्या मागे लागावं लागतं आणि कालांतराने ते 3-4 वर्षानंतर ते पॉलिसीज सोडून देतात, एजन्सी सोडून देतात. त्या लोकांचा मग त्रास होतो. हीच गोष्ट टाळण्यासाठी ना तुम्ही एक फुल टाईम एजंट बघा. आता फुल टाईम एजंटमध्ये बघितल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला आवर्जून सांगेल की त्याच्या ऑफिसला भेटा. बरेच लोक घरून कामं करत असतात, तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. बट जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर हे चेक करा त्या एजंटचं ऑफिस आहे का,
किती वर्षांपासून तो त्या बिझनेसमध्ये आहे. कारण की जेवढा काळ त्याने त्या इन्शुरन्स बिझनेसमध्ये घालवलेला तेवढा त्याचा अनुभव दांडगा असतो आणि तेवढी त्याची केपेबिलिटी असते क्लेम सेटल करण्याची. कारण की सर्वात मोठा पिन पॉईंट आहे ना इन्शुरन्समध्ये क्लेमचा असतो. त्याच्यानंतर हे बघा की त्याच्याकडे स्टाफ किती आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्हाला मी सांगतो, आपण हा पॉडकास्ट करतोय, साधारणतः 1-1.5 तास इकडे जाईल, माझा फोन सायलेंट मोडवर आहे. जर माझ्याकडे स्टाफ नसेल, काही नसेल आणि एखाद्या कस्टमरला जर तिकडे माझी गरज असेल तर तो फोन करून करून थकून जाईल, पण मी उचलणार नाही. तर अशा घटना नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे माझ्याकडे डेडिकेटेड 7-8 मुलींचा स्टाफ आहे. प्रत्येक मुलगी आपापलं डिपार्टमेंट हँडल करते. कोणत्याही कस्टमरला कधीही त्रास होत नाही. तर ह्या गोष्टी आपण सगळ्या बघितल्या पाहिजे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशनही मी म्हटल्यानंतर तुम्ही विचारा ना तुमच्या एजंटला की बाबा तू या बिझनेसमध्ये आहे तर तुमचे पण काही क्वालिफिकेशन असतील, काही तू अचीव केलं आहे का. म्हणजे इन्शुरन्समध्ये MDRT तरी आहे का कमीत कमी, तू COT आहेस का, TOT आहेस का, त्याच्यानंतर कॉर्पोरेट क्लब एजंट आहे का, तुला तुझ्या अवॉर्ड्स किती भेटलेले आहेत. या सगळ्या गोष्टींवरून ना त्याची परिपक्वता कळते. आणि अशा गोष्टी बघितल्या ना तर मग त्या एजंटला तुम्ही 100% सिलेक्ट करा. आणि हो, एजंट सिलेक्ट करताना तो माझा मित्र आहे, नातेवाईक आहे, हे बघून कृपया करू नका. त्याची बॅकग्राऊंड बघा आणि 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण की इन्शुरन्स हा आजचा नाही, तुम्हाला 25 वर्षाकरता सपोर्ट लागणार आहे. एज पण एक फॅक्टर असतो. आता माझे काका झालेत 60-65 वर्षाचे, मी आहे 25 वर्षाचा ॲज अ कस्टमर. तर मला हे बघावं लागेल ना की पुढच्या 40 वर्ष मला सर्व्हिस कोण देणार आहे, ते पण एक बघितलं पाहिजे. इन्शुरन्स बिझनेस ज्यांच्याकडे ऑफिस आहे ही लेगसी असते. सो इन्शुरन्स एजंट चूज करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. अप्रतिम संदीप सर, म्हणजे ज्या प्रकारचं तुम्ही हे एक्सप्लेनेशन केलेलं आहे स्पेशली इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये, आणि जे 5 गोल्डन रूल्स तुम्ही सर्वांना जे सांगितलेलं आहे ते खरंच अप्रतिम आहेत. त्याच्या पुढे जाऊन सर मला एक गोष्ट त्याच्यामध्ये अजून ॲड करायची वाटते आणि त्याच्याकडून तुमचा सल्ला नक्कीच मला घ्यावासा वाटतो की जसं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आपण बघतो की आपल्यापैकी कोण जर आजारी असेल तर कुठल्या डॉक्टरकडे जायचं तर आपण MDकडे जातो. तिथे कॅटेगरी सेट झालेली असते. सर इन्शुरन्स क्षेत्रामध्ये बरेच एजंट्स वेगवेगळे असतात. काही पार्ट टाईम काम करणारे असतात, काही लाँग टर्म काम करणारे असतात. सो जनरल लोकांनी असा कुठला एजंट्स निवडला पाहिजे किंवा अशा काही SOPs आपण फॉलो केल्या पाहिजेत का एजंट निवडताना. बेसिकली काय आहे ना, वी हॅव टू प्लॅन फॉर डिफरंट थिंग्स. म्हणजे खरं सांगू का, आपण टर्मिनॉलॉजी काही पण द्या साहेब, चाइल्ड एज्युकेशन द्या, त्याच्यानंतर मुलांच्या लग्नासाठी पैसा लागेल, आपल्या रिटायरमेंटसाठी पैसा लागेल, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही बघाल ना तर आपल्याला तिथे मनी मॅनेजमेंट केलं पाहिजे. म्हणजे नाव कोणचंही द्या तुम्ही, शेवटी पैसा लागतो त्या गोष्टीला. तर माझं आहे ना 5 गोल्डन रूल्स असतात, मी माझ्या सगळ्या कस्टमर्सला किंवा माझ्या सेमिनार्समध्ये सांगत असतो. हे 5 गोल्डन रूल्स आहेत ना, ते तुम्ही तुमच्या आयुष्यात जर वापरले तर माझ्या मते, आणि लवकर वापरा, म्हणजे उशीर नका होऊ देऊ. बऱ्याच वेळा ना 40 नंतर लोकांना ह्या गोष्टीचं ज्ञान येतं. मी तुम्हाला म्हटलं ना, जब उमर थी तब समझदारी नहीं थी और जब समझदारी आई तब उमर निकल गई. अशी गोष्ट तुमच्या बाबतीत नको व्हायला. तर हे 5 गोल्डन रूल काय आहे ना, पहिली गोष्ट तर इन्शुरन्स इतका ॲडिक्वेट पाहिजे. म्हणजे हे बघा, डेथ साहेब तुम्हाला काय मला काय सगळ्यांना येणारच आहे. पण 80 वर्षाचं झाल्यानंतर मी जर जाईल ना तर कदाचित त्याच्याने माझ्या फॅमिलीला काही फरक नाही पडणार. माझा मुलगा तेव्हा 50 वर्षाचा असेल, माझा नातू तेव्हा 25 वर्षाचा असेल. तर त्यावेळेस फायनान्शियल डिपेंडन्सी नाही राहणार. हां, इमोशनली माझ्या मुलाला दुःख होईल, माझ्या मुलीला दुःख होईल, पण त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही फरक नाही पडणार. फरक कधी पडेल माहिती आहे का, माझी डेथ अवेळी झाली तर. आज माझं जे एज आहे, माझी मुलगी आज 12वीला आहे, मुलगा आज 11वीला आहे. आजच्या घडीला जर मला जर काही झालं, म्हणजे त्यांच्या वडिलांना काही झालं, तर तो त्यांच्या करिअरला आणि त्यांच्या आयुष्याला असर होणार आहे. तर त्याच्यासाठी इन्शुरन्स गरजेचा आहे. पण इन्शुरन्स गरजेचा किती आहे ना, हे सायंटिफिकली कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे तुमचे लायबिलिटीज किती आहे, तुमचं लाईफस्टाईल काय आहे, तुम्ही किती खर्च करता, तुमचे ॲस्पिरेशन्स काय आहे, हे सगळं बघून आहे ना त्या गोष्टी आपण निवडल्या गेल्या पाहिजे. म्हणजे खरं सांगू ना, या इन्शुरन्सच्या बाबतीत आहे ना, आपण स्वतःला आहे ना सुनील भाई रजनीकांत समजतो आपण. काय ना, रजनीकांत कसा आहे ना, तो सगळ्या काही गोष्टी करू शकतो ना, पण प्रॉब्लेम तोच आहे. आपण हा विचार केला पाहिजे की माझ्यानंतर माझी वाईफ त्या गोष्टी मॅनेज करू शकेल का. आणि इन्शुरन्स एकच अशी गोष्ट आहे जी लिक्विड कॅश देईल. प्रॉपर्टी असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण नवरा गेल्यानंतर आहे ना त्या गोष्टी मॅनेज करणं खूप डिफिकल्ट असतं. त्याच्यामुळे पहिला गोल्डन रूल आहे ना इन्शुरन्सचा असतो. प्रॉपरली त्याला तुम्ही ॲडिक्वेटली हे करा. सेकंड रूल माझा असतो SIP म्युच्युअल फंड्स करा. काय असतं ना, वेल्थ क्रिएशन आहे. आपण बराच काळ आपण आपला घालवत असतो की मला
काही काही काळानंतर मला मर्सिडीज गाडी घ्यायची आहे, मला SUV घ्यायची आहे, मी 1 BHK मध्ये राहत असेल तर मला 2 BHK घ्यायचा आहे, किंवा मला माझ्या मुलांसाठी व्हेकेशन्सवर न्यायचं आहे. या गोष्टींसाठी ना टप्प्याटप्प्यावर आपल्याला पैसा लागतच असतो. तर त्याचं प्लॅनिंग तुम्ही SIP म्युच्युअल फंड सुद्धा करू शकता. थर्ड जी गोष्ट असते ना, मी सगळ्यांना सांगत असतो वेल्थ क्रिएशनसाठी प्रॉपर्टी. आता तो माझा विषय नाही, पण मी लोकांना सांगत असतो, कारण की भारतामध्ये ना अजूनही प्रॉपर्टीला खूप चांगला डिमांड आहे. तर शक्य होईल तेवढी तुम्ही एक एक्स्ट्रा प्रॉपर्टी करून ठेवा. चौथी गोष्ट मी सगळ्यांना सांगत असतो सुनील साहेब, की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे आज नाही, मी 10 वर्षापूर्वी सुद्धा जेव्हा कन्सल्टन्सी सुरू केली होती तेव्हा सुद्धा लोकांना मी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगत होतो. आणि ज्या लोकांनी माझं ऐकून गोल्डमध्ये 10 वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केलं असेल, तुम्हीच कॅल्क्युलेट करा आज गोल्डचा रेट काय आहे आणि त्यांचं किती पटीने त्यांना रिटर्न्स भेटले असतील. आता ह्या 4 गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला 5वी गोष्ट येते इक्विटी, म्हणजे डायरेक्ट शेअर्स मार्केट. पण याच्यामध्ये मी त्यांना एक सावधानतेचा इशारा देतो. लोक आजकाल आहे ना खूप यूट्यूब आणि ऑनलाईन बघून आहे ना स्वतः इन्व्हेस्ट करायला जातात आणि खूप मोठा फटका खातात. तर मला त्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये टाकत असाल ना, प्लीज एखाद्या ॲडवायझरची ॲडवाईस घ्या, प्रॉपरली त्याला भेटा, त्याच्या ऑफिसमध्ये जा, त्याला त्याचे प्लॅन सांगा, तुमचे प्लॅन सांगा, त्याचे प्लॅन्स ऐका आणि मगच इन्व्हेस्ट करा. सो हे जे 5 गोल्डन रूल जर तुम्ही व्यवस्थित फॉलोअप केले ना, तर मला नाही वाटत तुम्हाला आयुष्याच्या टप्प्यात कोणत्या गोष्टीला अडचण येऊ शकेल, किंवा ऑलमोस्ट तुम्ही त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. याच्यात सोडून 6वी गोष्ट ऑलमोस्ट देर इज नथिंग की जे वेल्थ क्रिएशन करेल. मीनवाईल आत्ता रिसेंटली सुनील साहेब एक घटना घडली आणि त्याच्यामुळे अजून एक गोष्ट आलेली आहे. या सगळ्या प्रवासात आहे ना, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग करावं लागतं. म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या आपण, मुलांचं शिक्षण केलं त्या पैशामध्ये, मुलांचे लग्न केले, त्यांचे करिअर सेट केले, त्यांना काही बिझनेससाठी पैसा लागत असेल दिलं. पण 60 नंतर तुम्हाला आणि तुमच्या वाईफला जवळजवळ 20 ते 25 वर्ष जगायचं आहे. आणि त्या जगण्यासाठी तुम्हाला त्याच्यानंतर काय आहे ना, तुम्हाला कमवता येणार नाही. तर पहिले जे 25 आणि 35 वर्ष तुम्ही कमवताय ना, त्या कमाईवरच तुम्हाला पुढचे 20 वर्ष 25 वर्ष जगायचं आहे, हे विसरू नका. आणि आज जरी तुमच्याकडे आता असं समजा की तुमच्याकडे चांगली मेडिक्लेम पॉलिसी आहे, सर्व रिटायरमेंट प्लॅनिंग केलं, सगळं केलं, पण एक गोष्ट आता एक नव्याने आलेली आहे. बघा, मी माझंच उदाहरण देतो. आमच्या आईंची तब्येत जरा सिरियस होती, ठीक आहे. स्वामींच्या कृपेने, डॉक्टरांच्या सहकार्याने ती बरी झाली. पण डॉक्टरने डिस्चार्ज देताना आम्हाला सांगितलं की तुम्हाला त्याची खूप काळजी घ्यावी लागेल, कारण की ते बायपॅप मशीन, ऑक्सिजन, हे सगळे टेक्निकल गोष्टी आहेत ज्या मला घरी कराव्या लागणार होत्या. आम्ही प्रयत्न केलं ते घरी करायचं, पण ते जमलं नाही. पण शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने मी तिला एका केअर सेंटरमध्ये शिफ्ट केलं. आणि यू वोंट बिलीव्ह, त्या केअर सेंटरचा माझा जो महिन्याचा खर्च होता ना, 65 ते 70 हजार रुपये होता. आता हा जो ॲडिशनल खर्च आहे ना, आपण कोणत्याही मेडिक्लेम पॉलिसी कव्हर नाही करत. सो याच्यासाठी तुमचं प्रॉपर प्लॅनिंगच गरजेचं असतं. म्हणून मी म्हणतो, कदाचित आपण जेव्हा त्या फेजमध्ये जाऊ तेव्हा त्या केअर सेंटरचा खर्च ₹1,00,000 महिना असेल, तर त्याच्यासाठी आपल्याकडे पैसा पाहिजे. आणि सुनील साहेब, एक गोष्ट सांगतो, कटू असेल, पण कदाचित आपली पिढी नाही, शेवटची पिढी असेल जे आईवडिलांना एवढं सांभाळतं. सेकंड पिढी कदाचित ते करू शकणार नाही आणि आपण त्यांच्यावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं वेल्थ क्रिएशनचं प्लॅनिंग आहे ना, खूप प्रॉपरली करा आणि एक चांगला एजंट निवडा, त्याच्याकडून करा. खूप सुंदर. म्हणजे सर, ही स्टोरी ऐकल्यानंतर तर मला खरंच हे जाणवायला लागलेलं आहे की इन्शुरन्स सेक्टर किंवा इन्शुरन्स घेताना राईट ॲडवायझर असणं का गरजेचं आहे. तर मी खरंच मित्रांनो आपल्याला इन्सिस्ट करेन की आपण जेव्हा पॉलिसी घेणार आहे, जसं संदीप सरांनी सांगितलं की आपल्याकडे राईट एजंट असणं का गरजेचं आहे. तर अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जर घडतात तर त्याच्यासाठी कोणतरी उभं असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी राईट ॲडवायझर किंवा राईट इन्शुरन्स एजंटच आपल्या याच्यामधून बाहेर काढू शकतो. सर, मला याच्याच पुढे जाऊन हेही जाणून घ्यायला आवडेल की आम्ही पाहिलं आहे की बरेच इन्शुरन्स ॲडवायझर खूप प्रयत्न करतात, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात, पण तुमच्या बाबतीत नेमके ना चित्र वेगळं आहे. म्हणजे तुम्ही एक्सप्लेन केल्यानंतर ना लोक लगेच डिसिजन घेतात. म्हणजे नेमकं काय वेगळं करता सर तुम्ही? ही कम्युनिकेशनचं स्किल आहे, ट्रस्ट बिल्डिंग आहे, का काही वेगळा अप्रोच आहे? थँक्यू या चांगल्या मोलाच्या शब्दांबद्दल. ॲक्च्युली सुनील भाई, काय आहे ना, इन्शुरन्स मी तुम्हाला सांगतो ना, हे मी तुम्हाला म्हटलं, इफ यू आर एन्जॉईंग, तुम्ही जे काम करताना तुम्हाला सक्सेस डेफिनेटली भेटेल. जबरदस्ती तुम्ही ही गोष्ट करत असाल ना, तर तुम्हाला सक्सेस कोणत्याही गोष्टीत भेटणार नाही. तेच माझ्या बाबतीत सुद्धा आहे. हां,
आता मी तुम्हाला सांगतो काही काही चुका इन्शुरन्स एजंट काय करत असतात की ते मी तुम्हाला म्हटलं ना, जेव्हा तुम्ही पार्ट टाइमर असतात किंवा तुम्ही तुमच्या नातेवाईकांनाच पकडतात किंवा तुमच्या मित्रांनाच पकडतात. खरं सांगू का, आज कंडिशन अशी आहे ना आमच्या इन्शुरन्स एजंटची की सख्खा भाऊ जरी इन्शुरन्स एजंट असेल ना, आपण त्याचे फोन उचलायला घाबरतो, कारण की असं वाटतं की अरे तो पॉलिसी चिटकवणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण त्याचे फोनसुद्धा अवॉइड करतो. तर म्हणजे ही वेळ यायला नको. हां, आता होतं काय ना की इथे 2-3 गोष्टी असतात की इन्शुरन्स एजंट काय करतो की तो म्युच्युअल फंडला, इक्विटीला यांना त्यांना निगेटिव्ह करत असतो आणि त्याच्यावर तो आपली इन्शुरन्स पॉलिसी विकायचा प्रयत्न करत असतो. तर माझं सगळ्यांना म्हणणं असं की कोणाला निगेटिव्ह नका करू. मी जेव्हा कस्टमरला भेटतो ना, तेव्हा त्यांना मी प्रॉपरली सांगत असतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्याच्या गरजेच्या आहे. त्यांना ते आवडतं. म्हणजे मी इन्शुरन्स करतोय म्हणून फक्त इन्शुरन्सच घे, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड वाईट आहे, प्रॉपर्टी वाईट आहे, शेअर मार्केट वाईट आहे, ह्या गोष्टी मी सांगत नाही त्यांना. तो एक फरक पडतो. आणि सर्वात महत्त्वाचा फरक तुम्हाला म्हणजे मला सांगायला आवडेल साहेब, हा जो आहे ना की हा नेटवर्किंगचा बिझनेस असतो, हा रेफरन्सचा बिझनेस असतो, हा माउथ पब्लिसिटीचा बिझनेस असतो. आता मी तुम्हाला सांगतो की नेटवर्किंगमध्ये मी बऱ्याचशा नेटवर्क ग्रुपमध्ये असोसिएटेड आहे. जसं सर्वात महत्त्वाचं सॅटर्डे क्लब आहे, तुम्ही ऐकलं असेल. मराठी उद्योजकांसाठी तो एक क्लब स्थापन झालेला आहे. त्याच्यानंतर BNI आहे, बाकी काही प्लॅटफॉर्म्स असतात. तर ह्या प्लॅटफॉर्म्सवर मी सातत्याने असतो आणि त्याच्यामुळे मला रेफरन्सचे जे आहेत त्याची कमी भासत नाही. लोकांना कस्टमरच्या मागे पळण्यापेक्षा आपण प्रॉपरली आपलं काम केलं तर डेफिनेटली आपल्याकडे बिझनेस 100% येणार आहे. तुम्हाला मी सांगतो ना की बघा, आपण म्हणतो ना की आपल्या मुलाला आपल्याला चांगल्या शाळेत टाकायचं आहे, चांगल्या कॉलेजला टाकायचं आहे. नेटवर्किंग ना कॉलेजपासूनच सुरू होतात. म्हणजे आपण जर चांगलं शिक्षण घेतलं तर चांगल्या कॉलेजमध्ये जातो, चांगल्या लोकांमध्ये तिकडे राहतो. कालांतराने जेव्हा आपण बिझनेसमध्ये येतो ना, तेव्हा तेच लोक फार मोठ्या सिनियर पोझिशनला असतात. आता मी सुद्धा फॉर्च्युनेटली चांगल्या कॉलेजमधून सगळ्या गोष्टी केल्यामुळे माझे जे त्यावेळेसचे जे मित्र, सहकारी, बॅचमेट्स आहेत ते खरंच चांगल्या पोझिशन्सला आहेत आणि त्याचा मला 100% फायदा भेटतो त्या गोष्टीचा. सो कस्टमरच्या मागे पळण्यापेक्षा तुम्ही तुमचं नेटवर्क बिल्ड करा, तुमचा ब्रँड बिल्ड करा, तुमची पोझिशन अशी बिल्ड करा की कस्टमरने तुमच्याकडे आल्यानंतर त्याला कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि त्याने त्याच्या आपली जी फायनान्शियल गोल्स आहेत ते आपल्याकडून घेतले पाहिजे. सुपर्ब सर. म्हणजे संदीप सर, आम्ही सगळे तुम्हाला इन्शुरन्स किंग का म्हणतो याबद्दल तर खरंच म्हणजे एकंदरीत जर्नी आपली बघता तुम्ही खरंच इन्शुरन्स किंगच आहात. सर, जाता शेवटी मला एक प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारायला आवडेल की बरेच नवीन एंटरप्रेनर हे इन्शुरन्स सेक्टरमध्ये येऊ घालत आहेत. तुम्ही त्यांना सर काय ॲडवाईस द्याल की कुठल्या अशा गोष्टी आहेत की त्या प्रामुख्याने टाळल्या गेल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींमध्ये? तर तुमचा त्या सगळ्यांना काय मोलाचा सल्ला असेल? फारच छान प्रश्न विचारला. आता 2 टाईपचे व्यक्ती मी याच्यात घेतो की जे या बिझनेसमध्ये येतील. एकतर जे यंग मुलं आहेत, ग्रॅज्युएशन पास झाले किंवा आपलं MBA केलं आणि त्यांना या बिझनेसमध्ये यायचं असेल, तर त्यांना हाच सल्ला असेल की प्रॉपर याचं नॉलेज घ्या, अभ्यास करा. तुम्हाला जर या बिझनेसमध्ये यायचं असेल डायरेक्टली, तर कोणाकडे तरी तुम्ही 2-3 वर्ष किंवा 1.5 वर्ष 2 वर्ष जॉब करा. तिथून सगळी माहिती घ्या, त्याचा अनुभव घ्या. खूपही जास्त जॉब नका करू. एक 2-3 वर्षाचा जेवढा अनुभव असेल त्या अनुभवाचा फायदा घ्या आणि नंतर या बिझनेसमध्ये या. तुम्हाला नक्की यश भेटेल. फक्त अभ्यास करून या आणि फुल टाईम या. तुम्ही या गोष्टीला पार्ट टाईम जर समजत असाल तर कृपया याच्यामध्ये करिअर करायचा विचार करू नका. दुसरा जो कॅरेक्टर आहे, जे मी म्हटलं की काही लोक ऑलरेडी नोकरीमध्ये आहे आणि त्यांना आता नोकरी सोडून जर या बिझनेसमध्ये यायचं असेल, तर 2-3 सल्ले मी जसं पहिल्या याच्यात सांगितलं की तुम्ही तुमच्या 18 महिन्याचा बॅकअप तयार करा. पहिली गोष्ट तर, कारण काय होतं ना की 18 महिने जर तुम्ही टेन्शन फ्री काम केलं तरच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हाल. ती गोष्ट बघा. खूप लोन्स असतील, लायबिलिटीज असतील तर ते पहिले नील करायचा प्रयत्न करा जर नोकरी सोडत असाल तर. आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आहे की नोकरी सोडताना आपली जी अर्धांगिनी आहे तिच्याशी प्रॉपरली डिस्कस करा. कारण की नोकरी सोडल्यानंतर जर बिझनेसमध्ये आले आणि जर हे बघा, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं ना आपण रजनीकांत असतो, आपण दुनियेशी लढू शकतो, बरोबर. कितीही प्रॉब्लेम आले ना तुम्हाला तर आपण ते फेस करू शकतो. पण जर घरात कलह चालू झाले या गोष्टीमुळे
तर तुम्ही ते फेस नाही करू शकाल. म्हणून वाईफचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तिला आधीच मेंटली प्रिपेअर करा की मला 18 महिने लागतील, आपल्याला कॉस्ट कटिंग करावी लागेल. सो घरात तुमचे प्रॉब्लेम होणार नाहीत. शी विल सपोर्ट यू. 18 महिने एकदा तुमचे गेले की आय एम शुअर, आय एम कॉन्फिडंट की तुमचा बिझनेस इथे चांगला जाईल. फक्त अभ्यास पूर्ण करा आणि फुल टाईम बिझनेस करा याच्यामध्ये. सुनील साहेब, हे बघा, मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये ना 25-30 कंपन्या आहेत वेगवेगळ्या. मी तुम्हाला हे अजिबात सांगणार नाही की ही कंपनी चांगली आहे, ही कंपनी वाईट आहे. हे बघा, सगळ्या कंपन्यांना चांगल्या असतात. प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का, की मी तुम्हाला म्हटलं ना, एक चांगला ॲडवायझर चूज करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, आमच्याकडे जेव्हा कस्टमर येतो ना आणि उद्या तो कस्टमर आम्हाला म्हणतो की सर मला पॉलिसी घ्यायची, एखादी चांगली पॉलिसी सांगा, किंवा मी ही पॉलिसीबद्दल खूप ऐकलेलं आहे, ही पॉलिसी मला द्या. प्रॉब्लेम इथे होतो. मी त्याला सांगतो की बाबा पॉलिसीज तर सगळ्यात चांगल्या असतील, पण एक लक्षात घ्या, तुझ्या बॅकग्राऊंडच्या हिशोबाने तुला काय गरजेची गोष्ट आहे ते फक्त मला माहिती आहे. तर नॉर्मली काय होतं ना, की विदाऊट स्टडी केल्याशिवाय जर तुम्हाला मी पॉलिसी देत असेल ना, तर तो प्रॉब्लेम आहे. आम्ही काय करतो, आमच्या एंडला त्यांची फायनान्शियल बॅकग्राऊंड चेक करतो, लायबिलिटीज चेक करतो, ॲस्पिरेशन चेक करतो, त्यांच्या गरजा चेक करतो आणि त्याच्यानंतर त्यांना प्रॉपरली आम्ही ती पॉलिसी देतो. आता याच्यामध्ये काय होतं ना, की कंपनीजचा काही रोल नाही आहे जास्त. हां, प्रॉपर एजंटकडून घेण्याचे फायदे काय माहिती का, की तुमचे क्लेम रिजेक्शनचे चान्सेस कमी होतात. का? कारण की आमच्यासारखा एजंट असतो, तो त्यांना प्रॉपरली विचारतो की तुम्हाला काय आजार आहेत. तुम्ही जर प्रॉपरली प्रपोजल फॉर्म जर वाचाल ना, 90% कस्टमर तर प्रपोजल फॉर्म वाचतच नाही. आता मी तुम्हाला एक साधारण उदाहरण देतो. प्रत्येक कस्टमर जे कंपनीच्या प्रपोजल फॉर्ममध्ये ना तुमची हेल्थ कंडिशन विचारलेली असते. तुम्हाला काही त्रास होतो का, तुम्ही काही गोळ्या घेतल्या का, तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आहात का. ह्या सगळ्या प्रश्नांना तुम्हाला माहिती नाही की तुमचा एजंट त्याच्यावर काय लिहितोय, नो लिहितोय का येस लिहितोय. त्याने काही तुम्हाला त्यांना प्रश्नच विचारला नाही. या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळाल ना, तर सगळ्या इन्शुरन्स कंपन्या सारख्या असतात, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. प्रॉब्लेम काय होतो ना, तुम्ही पॉलिसी कोणाकडून घेताय त्या माणसाची परिपक्वता. म्हणून मी म्हटलं ना, एक फुल टाईम एजंटला माहिती असतं याचं रिपरकेशन काय आहे. मी एक फार बोल्ड स्टेटमेंट देतो की तुम्हाला मी सांगतो की ऑनलाईन आणि बँकेकडून जे पॉलिसीज घेतात ना, ते सर्वात धोकादायक गोष्ट असते. बँकेच्या ते एम्प्लॉईज आर ट्रेंड फॉर बँकिंग, दे आर नॉट ट्रेंड फॉर इन्शुरन्स. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझाच एक फार जवळचा मित्र आहे, एक फार मोठं DSA साहेब त्यांचं इथे लोन्समध्ये त्यांचं काम आहे, खूप मोठं काम आहे. ते स्वतः एक ऑफिस घेत होते, साधारणतः 3-3.5 कोटीचं ऑफिस आहे आणि 2-2.5 कोटीचं त्यांनी त्याच्यामध्ये लोन करायचं ठरवलं. स्वतःच लोनचे एजंट असल्यामुळे त्यांनी स्वतःच्याच याच्यात ते केलं. आता त्याच्यानं सगळ्या एक्झिस्टिंग पॉलिसीज माझ्याचकडे आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा लोन प्रपोजल गेलं ना, तेव्हा त्यांच्याच मॅनेजरने त्यांना सांगितलं की साहेब याची तर पॉलिसी आपल्याकडेच आली पाहिजे. माझ्या मित्राचा मला फोन आला की संदीप म्हणे तो ब्रांच मॅनेजर जो आहे, तो मॅनेजर मला फोर्स करतो की ही पॉलिसी कमीत कमी माझ्याकडे राहू दे. मी म्हटलं यार ओके, काही हरकत नाही. म्हटलं फक्त एकच निरोप त्या मॅनेजरला दे, म्हटलं की मी त्याच्याशी बोलेल आणि मग ते फायनल करू आपण, भले पॉलिसी त्यांच्याचकडून काढून. आता मी हे का बोललो सुनील साहेब, कारण की माझ्याकडे त्या कस्टमरचे, त्या मित्राच्या सगळ्या पॉलिसीज आहेत. त्याला डायबिटीज आहे मागच्या 8-10 वर्षापासून, ठीक आहे. आता मला माहिती, मी माझ्या सगळ्या पॉलिसीजमध्ये डिक्लेअर केले किती अडचणी आलेल्या आहेत मला. मी त्या मॅनेजरशी जेव्हा बोललो, त्याला तेव्हा सांगितलं की बाबा तू करतोय बरोबर आहे, तू त्याच्यात लिहिलं का तू की त्याला डायबिटीज आहे म्हणून. त्या एम्प्लॉईचं मला उत्तर आहे आणि स्पीकरवरच बोलत होतो मी. तो म्हणतो की साहेब हे बँकेचं प्रपोजल आहे, याला डायबिटीज वगैरे डिक्लेअर करायची गरज नसते, कारण की बँकच लोन देते. उद्या काही झालं तर त्याने त्या विषयामध्ये त्याला नेलं. मी तरी त्याला सांगितलं की अरे पण तिथे कॉलम असेल, काही असेल. नाही म्हणे आमच्याकडे असं काही नसतं म्हणे, ते पॉलिसी डायरेक्ट इश्यू होऊन जाते. बरं, मला लक्षात आलं की हा एक ज्युनियर माणूस आहे, याच्याशी बोलून त्याला काही त्याचं गांभीर्य कळणार नाही. मी फक्त माझ्या मित्राला त्याला पण सांगितलं की ठीक आहे, तुझ्याकडे प्रपोजल फॉर्म असेल ना, तो आम्ही भरू, मग तू पॉलिसी काढून टाक. सुनील साहेब, मी तो प्रपोजल फॉर्म लिहिला, त्याच्यात प्रश्न होता, मी ते लिहिलं. 8 दिवसात तुम्हाला सांगतो त्या इन्शुरन्स कंपनीने ते प्रपोजल रिजेक्ट केलं. का रिजेक्ट केलं? त्याच्या डायबिटीजमुळे त्याला टर्म इन्शुरन्स त्या कंपनीने दिला नाही. मग तो परत मित्र माझ्याकडे आला. मी म्हटलं बघ, आता जर तू त्याचं ऐकून जर ते केलं असतं आणि उद्या दुर्दैवाने तुला काही झालं असतं, इन्शुरन्स कंपनी काय म्हटली असती की तू डायबिटीज होतं तुला आणि डिक्लेअर नाही केलं, त्याच्यामुळे तुझा क्लेम रिजेक्ट होतो. म्हटलं तुला प्रॉब्लेम नाही येणार,
पण तू गेल्यानंतर त्या वहिनीला प्रॉब्लेम येईल आणि तिला मी कसा फेस करू, हा प्रश्न येतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की फुल टाइम एजंट का असतो. हे जे आजकाल ऑनलाईनचे धंदे निघालेले आहेत ना साहेब, किंवा बँकेचे हे आहेत ना, याच्यामध्ये त्यांची क्वालिफिकेशन नसतं, त्या लोकांना याचं गांभीर्य नसतं. म्हणून तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगतो मी की कंपन्या सगळ्या चांगल्या असतात, प्रोडक्ट त्यांनी सगळ्यांनी चांगले काढलेले आहेत. फरक कुठे पडतो ना, तर तुम्ही पॉलिसी कोणाकडून काढताय आणि काय पद्धतीने काढताय, सगळं व्यवस्थित डिक्लेअर केलं तर मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो की कोणची इन्शुरन्स कंपनी नॉर्मली तुमचा क्लेम रिजेक्ट करणार नाही. त्याच्यामुळे ऑल कंपनीज आर गुड कंपनीज. परफेक्ट सर. म्हणजे बेसिकली आपण सर्वांनी एक गोष्ट खरंच लक्षात घेतली पाहिजे की ऑनलाईन जे आत्ता, कारण डिजिटल युग आहे, प्रत्येकाला मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पॉलिसीजचे आपल्याला मेसेजेस येतात आणि आपण ते कमी कॉस्ट आहे म्हणून ते आपण क्लिक करतो. तर हे सगळं न करण्यापेक्षा आपण एक राईट एजंट किंवा संदीप सरांनी जसं मेन्शन केलं की अशा परफेक्ट, ज्याला पूर्ण त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे, अशा ॲडवायझरकडूनच आपण पॉलिसी घेतली पाहिजे. सर, पुढे जाऊन मला एक गोष्ट याच्यामध्ये अजून एक ॲड करावी वाटते की जेव्हा क्लेम सिच्युएशन येते, अशी एखादी रिअल केस जी खूप चॅलेंजिंग होती आणि जिथे तुम्हाला पर्सनली कनेक्ट वाटलं आणि अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या, पण ती सक्सेसफुली तुम्ही हँडल करून ती रिझॉल्व्ह केली. सुनील साहेब, असंख्य केसेस आहेत, पण आता मी तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण सांगतो. मी तुम्हाला सांगितलं ना की हे नॉर्मली हे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे ऑनलाईन किंवा बँके थ्रू अशा ठिकाणून जेव्हा तुम्ही पॉलिसी काढताना तेव्हा हमखास प्रॉब्लेम येतो. कारण की प्रॉब्लेम काय ना, की ज्या माणसाने तुम्हाला ती पॉलिसी विकली असेल ना, तो त्या कंपनीत आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. कारण की ती एक व्हर्च्युअल वर्ल्ड असतं. बँकेचा सुद्धा एम्प्लॉई दर 2 वर्षानंतर तो शिफ्ट करणार आहे, तर तुम्हाला मदत करायला कोणी नसतं. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आत्ता मागच्या वर्षीची घटना आहे. एक लेडी आहे, नाव नाही सांगत मी तुम्हाला. हर एज वॉज समवेअर अराउंड 33. मुलगा 2 वर्षाचा होता. ठीक आहे. आपल्या पुण्यातलीच घटना आहे, नांदेड सिटीमधली घटना आहे. त्यांच्या बहुतेक हजबंडचं एज जे होतं त्यावेळेस 34-35 इयर्सचं असेल आणि त्यांनी एका बँकेकडून, नामांकित बँकेकडून एक होम लोन घेतलं होतं. काहीतरी 1 BHK बुक केला होता त्यांनी 40-45 लाखाचा. त्याच्यासाठी त्यांनी त्या बँकेकडून लोन घेतलं होतं. आता लोन घेताना त्या बँकेने ॲज युज्युअल ते त्यांना सांगतात की लोन प्रोटेक्शन, टर्म इन्शुरन्स. तर त्याने टर्म इन्शुरन्स पॉलिसी त्याची काढली होती. दुर्दैवाने काय झालं ना, की पॉलिसी काढल्यानंतरच एक साधारणतः 19व्या किंवा 20व्या महिन्यात त्या व्यक्तीची दुर्दैवी त्याचा अंत झाला. त्याला हार्ट अटॅक आला, फर्स्ट अटॅक आला आणि त्याची त्याच्यामध्ये डेथ झाली. आता ही केस माझ्याकडे भरपूर वेळानंतर आली. म्हणजे ती व्यक्ती बघा, आता ती लेडी, मी तुम्हाला म्हटलं ना, आपण रजनीकांत असतो, आपण नसतो तोपर्यंत सगळं करतो, पण आपल्या पश्चात आपली बायको ते गोष्टी करू शकेल का, इथे सर्वात मोठा प्रश्न असतो. त्या लेडीने बँकेची चक्रा मारल्या. बँक त्यांना उत्तर देते की ही इन्शुरन्स पॉलिसी, तुम्हाला बँकेत येऊन फायदा नाही आहे, तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे जा. इन्शुरन्स कंपनीकडे गेल्यानंतर ते व्यक्ती, ते जे आहेत इन्शुरन्स कंपनी, ते त्यांना म्हणतात की तुमच्या नवऱ्याची 19व्या महिन्यातच डेथ झालेली आहे, त्यांचा हार्ट अटॅकने झालेला आणि तुम्ही 4-6 महिन्यापासून ते ट्रीटमेंट घेत होते हार्टचे. तर याचा अर्थ तुम्हाला आधीपासून चा त्रास होता आणि तुम्ही ते डिक्लेअर नाही केलं, म्हणून आम्ही ते केस रिजेक्ट करतोय. ती मुलगी खरंच खूप प्रॉब्लेममध्ये होती. गावाकडची मुलगी होती. अचानक एवढं मोठं संकट आलं होतं. तर फॉर्च्युनेटली माझी एक फ्रेंड आहे, कॉमन फ्रेंड निघाली, ती तिला माझ्याकडे घेऊन आली होती. तिने मला सगळी सविस्तर कहाणी सांगितली. मी तिला म्हटलं की मला तू प्रामाणिकपणे सांग, तुझ्या नवऱ्याची ट्रीटमेंट चालू होती मागच्या 4-5 महिन्यापासून, पण पॉलिसी घेतली तेव्हा त्याला त्रास होता का हा? ती मला म्हणाली की दादा, आम्हाला खरंच माहिती नाही आहे, त्यांना अजिबात त्रास नव्हता. जेव्हा पॉलिसी काढली तेव्हा ते फिट अँड फाईन होते, काहीच गरज नव्हती. हां, कालांतराने वर्षभरानंतर आम्हाला त्रास जाणवायला लागला आणि आम्ही आता मी डॉक्टरचं पण नाव नाही घेत, पण पुण्यातले नामांकित डॉक्टर आहेत, त्यांची ट्रीटमेंट चालू होती त्यांची 4-5 महिन्याची, पण दुर्दैवाने ती व्यक्ती वाचली नाही. आता याच्यामध्ये त्या लेडीने काय करावं, ती कुठे जाईल? तर देवाच्या कृपेने म्हणा, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने म्हणा, ती माझ्याकडे आली. मी सगळी केस स्टडी घेतली, सगळा अभ्यास केला. आम्ही त्या डॉक्टरांनाही भेटलो, त्यांचे पण हॉस्पिटलच्या गोष्टी घेतल्या, इन्शुरन्स कंपनीलाही भेटलो. देवाच्या कृपेने 15 वर्ष इन्शुरन्स कंपन्यांमध्ये काम केल्यामुळे माझे पण काही कनेक्ट्स आहेत. मी त्यांच्याशी पण बोललो, क्लेम्सवाल्यांशी बोललो. तुम्हाला खोटं वाटेल सुनील साहेब, 3 महिन्याच्या आत, म्हणजे माझ्याकडे केस आल्यानंतर 3 महिन्याच्या आत
त्या माऊलीच्या अकाउंटमध्ये 50 लाख रुपये डिपॉझिटेड होते. वा. आता मी ते क्रेडिट नाही घेत, पण मी जर नसतो किंवा माझ्यासारखा एखादा ॲडवायझर नसताना त्या माऊलीला ते 50 लाख रुपये भेटणं खूप अवघड असतं. कारण की शेवटी क्लेममध्ये कोण तुम्हाला मदत करणार आहे? एक लक्षात घ्या, आपल्याला एक खंबीर आधार लागत असतो. आपल्याकडे पहिले जॉईंट फॅमिली असायच्या, त्यावेळेस एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर प्रॉब्लेम यायचा नाही, कारण की 4 लोक उभे असायचे. आज न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, कोणी कोणाला मदत करायला येत नाही. तुम्हाला खोटं वाटेल, माझ्याकडे तर अशा पण केसेस येतात, नवरा गेल्यानंतर त्या बायकोच्या अकाउंटमध्ये पैसे जाण्याच्या ऐवजी बाकीचे नातेवाईक आम्हाला भेटतात आणि ते आम्हाला सांगतात की ते सगळा हक्क तिचा नाही आहे, आमच्याकडे पण ते पैसे आले पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे मी त्या सगळ्यांना सांगेल की तुम्ही हे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, काय टी व्ही फ्रीज नाही आहे की LGचा टी व्ही आहे तर तो ऑनलाईनला तोच भेटेल आणि तुम्हाला क्रोमाच्या शोरूममध्येही तोच भेटेल, तसं नसतं. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, इथे प्रत्येक गोष्टीला किंमत असते. फारच छान सर. म्हणजे नवीन येणारे जे एंटरप्रेनर आहेत त्यांचा सल्ला नक्कीच ते घेतील. मित्रांनो, एक सत्य आहे जे आपण अनेकदा इग्नोर करतो. तुम्ही नसाल तर तुमची इन्कम क्षणात झिरो होते. तुमचा बिझनेस, तुमची सेविंग, तुमचे प्लॅन त्या क्षणी किती टिकतील हा खरा प्रश्न आहे. कारण आयुष्य हे प्लॅनप्रमाणे चालत नाही. रिस्क कधीही कुठेही येऊ शकते आणि म्हणूनच इन्शुरन्स हा ऑप्शन नाही, ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आज बरेच लोक इन्शुरन्स टाळतात, पोस्टपोन करतात आणि नंतर मग त्याची किंमत त्यांच्या कुटुंबाला मोजावी लागते. सो असे न करता आपण प्रायरली बघा, आपल्याकडे इन्शुरन्स आहे का. वेगवेगळे इन्शुरन्स आहेत, ते इन्शुरन्स आपल्याकडे आहेत का. ते इन्शुरन्स नसतील तर राईट एजंटकडून आपण ते इन्शुरन्स घ्या. आणि मी नक्की सांगेन की आपण आवर्जून संदीप दंडगावकर सरांना भेटा. एकंदरीत आपण त्यांचा प्रवास बघता, इन्शुरन्स सेक्टरमधले खरंच ते एक्सपर्ट म्हणण्यापेक्षा अति एक्सपर्ट्स आहेत. त्याच्यामधलं त्यांना इत्तंभूत नॉलेज आहे, त्यांना डिटेल्स माहिती आहे, कुठल्या व्यक्तीला कुठली पॉलिसी घेतली पाहिजे हे ते राईट गायडन्स तुम्हाला देऊ शकतात. सो माझं पर्सनल रेकमेंडेशन त्या ठिकाणी आहे की आपण संदीप दंडगावकर सरांना पर्सनली भेटा. मी त्यांचा नंबर आणि ईमेल ID ही माझ्या चॅटबॉक्समध्ये देणार आहे. सो संदीप सर, खरंच धन्यवाद. तुम्ही आलात, तिथे वेळ दिलात आणि आम्हाला हे मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद. खरं तर सुनील साहेब, विजन एज आणि तुमचे आभार मी मानतो, कारण की तुम्ही मराठी उद्योजकांसाठी किंवा उद्योजकांची मांदियाळी हा जो कार्यक्रम चालू केलेला हा खूपच चांगला आहे. याच्यातून मला 100% खात्री आहे की नवीन जे उद्योजक येतील ना त्यांना खूप सारं गायडन्स भेटेल, नॉलेज भेटेल आणि आपण त्यांना त्यांच्या करिअरमध्ये हेल्प करण्यासाठी एक मोलाचं योगदान करत आहात. त्याच्यामुळे माझ्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या चळवळीला खूप खूप शुभेच्छा. SD इन्शुरन्स कीप्स यू सेफ, हेल्प्स यू ग्रो. थँक्यू.